जगाबरोबर समरूप होणे म्हणजे जगातील नियमांशी सुसंगत राहून आपल्या धारणा, मते किंवा वर्तन जगाप्रमाणे बदलण्याची प्रवृत्ती निर्माण करणे. काय आम्ही जगाशी समरूप होतो की ख्रिस्ताशी? उपासना 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 प्रभुची करो उपासना प्रभुची करो उपासना 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 ख्रिस्तामधील प्रिय बंधू आणि भगिनींनो, उपासना कार्यक्रमामध्ये आपले हार्दिक स्वागत. प्रियांनो, आम्ही पाहतो की हल्लीच्या जगामध्ये खूप भांडणे आहेत, अगदी लहान मुलांपासून ते थेट राष्ट्रांमध्येही. परंतु आम्ही कधी विचार करतो का की या भांडणाचे मूळ कारण काय आहे? जरी आपण कारण शोधण्याचा प्रयत्न केला तरी शेवटी मात्र दुसऱ्याकडे चूक आहे असे आमचे विश्लेषण असते. आजच्या अध्ययनात आपण हे पाहण्याचा प्रयत्न करणार आहोत की आमच्या भांडणाचे कारण काय आहे, त्याबाबत पौल काय मार्गदर्शन करतो. तर मग चला प्रियांनो, आपण आपल्या अध्ययनाची सुरुवात करूया. श्रोत्यांनो, करिंथकरास पहिले पत्र ह्याच्या पहिल्या अध्यायाचे अध्ययन आम्ही ह्या दिवसांमध्ये करीत आहोत. 9व्या वचनात आम्ही वाचलं होतं की ज्याने स्वपुत्र येशू ख्रिस्त आपला प्रभू ह्याच्या सहभागीपणात तुम्हाला बोलाविले तो देव विश्वसनीय आहे. पुत्र प्रभू येशू ख्रिस्त आपला प्रभू असे लांबलचक नाव ह्या ठिकाणी आम्हाला वाचायला मिळते. श्रोत्यांनो, त्याला ओळखण्याच्या 4 खुणा देण्यात आलेल्या आहेत, त्यामुळे त्याच्याविषयी गैरसमज होण्याचे कारण नाही. या ठिकाणी पॉल 2 फार महत्वाची विधाने करीत आहे. पहिले असे की देव विश्वासू आहे आणि दुसरे असे की त्याच्या पुत्राच्या सहभागीपणात आपल्याला बोलावलेले आहे. देव विश्वासी आहे. माणूस नेहमीच विश्वासू नसतो. विश्वासणारेही नेहमीच विश्वासू नसतात. परंतु श्रोत्यांनो, देव विश्वासू आहे, ज्याच्याद्वारे तुम्हाला बोलावण्यात आले आहे. या ठिकाणी प्रभू परमेश्वराने ख्रिस्तामध्ये आम्हाला महान पाचारण केले आहे. ख्रिस्ताच्या नावामुळे आज तुमच्यापैकी काही जणांचा छळ होत असेल. त्याच्या पाचारणामुळे तुम्हाला निंदा व छळ यांना तोंड द्यावे लागत असेल व लोक तुमच्याकडे तुच्छतेने पाहत असतील. परंतु लक्षात ठेवा श्रोत्यांनो, तुमचे पाचारण प्रभूच्या प्रभूने व राजाच्या राजाने केलेले आहे. ते सर्वशक्तिमान, सर्वज्ञानी व सर्वव्यापी प्रभू परमेश्वराने इस्रायलाच्या पवित्र प्रभूने ख्रिस्त येशूमध्ये केलेले आहे. तुमची सेवा ही साधारण जगिक पृथ्वीवरची सेवा नाही, तर ती अत्यंत उदात्त सेवा आहे. जे तुम्ही देवाचे ख्रिस्तामध्ये पाचारण केलेले देवाचे पवित्र लोक आहात, ते तुम्ही प्रभू परमेश्वरासाठी अतिशय मौल्यवान आहात. तुमच्याविषयी प्रभू परमेश्वर यशायाचे पुस्तक 43 अध्याय 1 वचन आणि यशायाचे पुस्तक 48 अध्याय 17व्या वचनात म्हणतो. 43 1 वचन, तुझा उत्पन्न करता, तुझा निर्माण करता परमेश्वर असे म्हणतो, भिवू नको, कारण मी तुला सोडविले आहे. मी तुला तुझ्या नावाने हाक मारिले आहे, तू माझा आहेस. नंतर 48 अध्याय 17व्या वचनात परमेश्वर तुझा उद्धार करता, इस्रायलाचा पवित्र प्रभू म्हणतो, तुला जे हितकारक ते मी परमेश्वर तुझा देव तुला शिकवितो. ज्या मार्गाने तुला गेले पाहिजे त्याने तुला नेतो. श्रोत्यांनो, देवाने ख्रिस्तामध्ये केलेले पाचारण तुच्छ मानणारे लोक देवाचा द्वेष करतात. ते त्याच्यावर प्रीती न करणारे लोक आहेत. होय श्रोत्यांनो, प्रभू येशूने आपल्या शिष्यांना योहान शुभवर्तमान 15वा अध्याय आणि 19व्या वचनात शिकवताना म्हटले, तुम्ही जगाचे असता तर जगाने स्वकीयांवर प्रेम केले असते, परंतु तुम्ही जगाचे नाही. मी तुम्हाला जगातून निवडले आहे, म्हणून जग तुमचा द्वेष करीते. श्रोत्यांनो, देवाचे ख्रिस्तामधले पाचारण सर्वोच्च महत्वाचे आणि उदात्त आहे. त्यानंतर आपण वाचतो, त्याचा पुत्र येशू ख्रिस्त आपला प्रभू याच्या भागीपणात आपल्याला बोलावलेले आहे. या ठिकाणी प्रभू येशूच्या संबंधात अत्यंत महत्वाचा शब्द आहे भागीपणा, आणि पौलाने त्याचा वारंवार उपयोग केला आहे. वास्तविक पाहता या शब्दाचे वेगवेगळे अर्थ होऊ शकतात. आजच्या काळात समजली जाते तशी सहभागिता असाही त्याचा अर्थ होऊ शकतो.
किंवा भागीदारी असाही अर्थ होऊ शकतो. रोमकरास पत्र 15 अध्याय 26 वचनामध्ये पॉल म्हणतो की त्याने यरुशलेमेतल्या गरीब विश्वासणाऱ्यांसाठी काही भागीदारी केली, म्हणजे काही वर्गणी दिली. करिंथकरास पहिले पत्र 10 अध्याय 16 वचनात हा शब्द पवित्र सहभागिता या अर्थाने वापरण्यात आला आहे. तो प्रभू भोजनाविषयी बोलताना लिहितो. करिंथकरास पहिले पत्र 10 अध्याय आणि 16 वचन मी आपणाकरिता वाचत आहे. करिंथकरास पहिले पत्र 10 अध्याय आणि 16 वचन. जो आशीर्वादाचा प्याला आपण आशीर्वादित करीतो, तो ख्रिस्ताच्या रक्ताच्या सहभागितेचा प्याला आहे की नाही? जी भाकर आपण मोडितो, ती ख्रिस्ताच्या शरीराच्या सहभागितेची भाकर आहे की नाही? श्रोत्यांनो, भागीदारपणा ह्याचा अर्थ भागीदार होणे असाही होऊ शकतो व त्याच अर्थाने हा शब्द या 9व्या वचनामध्ये वापरण्यात आला आहे. देव विश्वासू आहे, त्याच्याकडून तुम्ही त्याचा पुत्र येशू ख्रिस्त आपला प्रभू याच्या भागीपणात बोलावलेले आहात. आम्हाला देण्यात आलेल्या सर्वात मोठ्या हक्कांपैकी हा एक हक्क आहे, यात काही शंका नाही. जर आपण ख्रिस्तामध्ये असाल, जर आपण त्याच्याकडे येऊन त्याचा तारणारा म्हणून स्वीकार केला असेल, तर तुम्ही त्याच्याबरोबर भागीदार आहात. आमचा भागीदार व्हायला तो तयार आहे. याचा अर्थ असा की ख्रिस्ताबरोबर असलेले घनिष्ठ नाते होय. वेगवेगळ्या प्रकारची भागीदारी असते श्रोत्यांनो. व्यापारातील भागीदारी त्यापैकी एक आहे. भागीदारीमध्ये असलेली 2 माणसे मला माहीत आहेत. ते दोघेही सैनिकी क्षेत्रामध्ये एकमेकांचे मित्र होते. काही वर्षांपूर्वी जेव्हा ते त्या सेवेतून बाहेर पडले, तेव्हा त्यांनी व्यवसायामध्ये एकमेकांशी भागीदारी केली. त्यांच्यापैकी एकाने ख्रिस्ताचा तारणारा म्हणून स्वीकार केला व दुसऱ्याने केला नाही. साहजिकच श्रोत्यांनो, त्या दोघांची नीतिमूल्ये बदललीत. तेव्हापासून त्यांची भागीदारी सौख्याची राहिली नाही. त्यांचा व्यवसाय मोठा आहे व त्यात त्यांनी फार मोठी गुंतवणूक केली आहे. त्यामुळे त्यांना ती भागीदारी रद्दही करता येत नाही. ही एक भागीदारी आहे, परंतु ती आनंदाची किंवा सौख्याची भागीदारी नाही. त्यानंतर विवाह एक भागीदारी आहे. प्रीतीच्या नात्यामधली ही एक भागीदारी आहे. हे एक अत्यंत घनिष्ठ व दृढ नाते असायला पाहिजे. जुन्या करारात एक उतार आहे ज्याचे मला हसू येते, कारण तो लिहिताना देवाच्या मनामध्ये पती पत्नी असावेत असे मला वाटते. इतर गोष्टींबरोबर त्याने असे लिहिले आहे की नांगरणीसाठी बैल व गाढव यांना एकत्र जुंपू नये. ते दोघे एकत्र नांगरणी करणार नाहीत. परंतु विवाहाच्या बाबतीत मी अनेक अशा गाढव व बैलाच्या जोड्या पाहिल्या आहेत. मी अनेक विजोड जोडपी पाहिले आहेत. असे असू नये, कारण विवाह एक भागीदारी आहे. मग प्रभू येशू बरोबर भागीदारी असणे म्हणजे काय? एक अर्थ असा आहे श्रोत्यांनो की त्याच्या बरोबरीने तुमचा मालकी हक्क आहे. माझे जे काही आहे ते प्रभू येशूचे आहे. जे काही त्याच्याजवळ आहे ते माझे आहे आणि माझ्याजवळचे त्याचे आहे. त्याला माझ्याकडून अधिक काहीच प्राप्त नाही, परंतु माझ्यावर त्याचा हक्क आहे. मी माझे शरीर त्याला अर्पिले आहे. परंतु श्रोत्यांनो, विवाहातली भागीदारी वेगळ्या प्रकारची असते. ही भागीदारी म्हणजे परस्परांमध्ये रुची असणे. माझी प्रभू येशू ख्रिस्ताबरोबर अशा प्रकारची भागीदारी आहे. माझी ख्रिस्तामध्ये रुची आहे आणि त्याची माझ्यामध्ये आहे. आम्हाला परस्परांविषयी श्रद्धा आणि विश्वास आहे. त्याची साधने माझी आहेत व माझी साधने त्याची आहेत. त्याला माझ्यापासून फारसे काही मिळत नाही, परंतु मी त्याच्या मालकीचे आहे. मी माझे सर्वस्व त्याला अर्पिलेले आहे. त्यामुळे मी कुठे जाणार व काय करणार ह्या प्रश्नांची उत्तरे मला माहीत आहेत, कारण माझ्या जीवनावर त्याचा हक्क आहे. श्रोत्यांनो, उदाहरणार्थ एखाद्या व्यक्तीला फुफ्फुसाचा कॅन्सर आहे आणि त्याच्याकरिता सिगरेट पिणे मूर्खपणा आहे. त्या व्यक्तीला जेव्हा कळते की फक्त त्याचे शरीरच पवित्र आत्म्याचे मंदिर नाही, तर स्वतः ख्रिस्त त्याचा आहे आणि तो ख्रिस्ताचा आहे आणि त्याने अतिउत्तम शरीराचे अर्पण त्याला करायला हवे, तेव्हा ती व्यक्ती खऱ्या अर्थाने सिगरेट पिणे, तंबाखू खाणे, दारू पिणे इत्यादी व्यसनांचा त्याग करू शकते. येशू बरोबर आपण भागीदार आहात काय? त्याच्याद्वारे व त्याच्या भागीदारीद्वारे प्राप्त होणारे आशीर्वाद आपण अनुभवले आहेत काय? त्याविषयी पॉल आपल्या पत्रामध्ये तपशील देतो. होय श्रोत्यांनो, आम्हातील प्रत्येकाला हे चांगल्या प्रकारे माहीत करून घ्यायचे आहे की ख्रिस्त आमचा आहे आणि आम्ही ख्रिस्ताचे आहोत. श्रोत्यांनो, जे आमचे आहे ते ख्रिस्ताचेही आहे. म्हणून जे काही आमच्याजवळ आहे त्याची काळजी घेणे आवश्यक आहे. उदाहरणार्थ,
मला माहीत आहे की पवित्र शास्त्रानुसार माझे शरीर पवित्र आत्म्याचे मंदिर आहे व मी ख्रिस्ताची व ख्रिस्त माझा आहे. त्याला माझे शरीर शक्य तितक्या चांगल्या स्थितीत देणे माझे कर्तव्य आहे. म्हणून जर मी तंबाखू चघळून स्वतःवर तोंडाचा कर्करोग ओढून घेतला किंवा सिगरेट पिऊन छातीचा कर्करोग ओढून घेतला, तर मी केवळ स्वतःचेच नुकसान करीत नाही, तर जे ख्रिस्ताच्या मालकीचे आहे व जे पवित्र आत्म्याचे मंदिर आहे त्या माझ्या शरीराचे नुकसान करते. परंतु जर माझी ख्रिस्ताबरोबर भागीदारी असेल तर असे कृत्य करू नये याची मी काळजी घेईन. माझ्या व ख्रिस्ताच्या भागीदारीवर माझे निर्णय अवलंबून राहतील व कोणताही निर्णय घेताना त्याविषयी मी माझ्या भागीदाराचा म्हणजे ख्रिस्ताचा सल्ला निश्चितच घेईन, कारण आपण ख्रिस्ताचे आहोत व ख्रिस्त आपला आहे. तसेच श्रोत्यांनो, प्रीतीच्या भागीदारीमध्ये परस्परांची सेवा देखील केल्या जाते. परमेश्वर आमच्यातील उणिवांबरोबर जुळून घेतो. मला त्याच्या सौम्यतेची गरज आहे व मी त्याच्या अधिकाराचा स्वीकार करते. या भागीदारीविषयी पवित्र शास्त्रात जे वचन आहे त्याचे थोडेसे चुकीचे भाषांतर झाले आहे असे मला वाटते. तारणा
यशायाचे पुस्तक 63 अध्याय 9 वचन सांगतं की त्यांच्या सर्व दुःखाने तो दुःखी झाला. त्याची प्रत्यक्षता दर्शविणाऱ्या दिव्य दूताने त्यांचे तारण केले. त्याने आपल्या प्रीतीने व आपल्या करुणेने त्यास उद्धरिले. पूर्वीचे सर्व दिवस त्याने त्यांचे लालन पालन केले. याचा अर्थ असा होतो श्रोतांनो की आमच्या अशक्तपणात तो अशक्त होतो. परंतु हेच वाक्य अधिक चांगल्या भाषांतरामध्ये नकारात्मक होते. आमच्या सर्व कष्टांमध्ये तो कष्ट पावला नाही. हे मला अधिक अर्थपूर्ण वाटते. याचा अर्थ असा की जेव्हा मी अडखळते व पडते, तो अडखळत नाही, तो पडत नाही. तो माझ्या अडखळणाशी, माझ्या आंधळेपणाशी, माझे अज्ञान व माझ्या अशक्तपणाशी जुळून घेतो. आणि या सर्व गोष्टींशी जुळून घेत असताना तो स्वतः अजिबात अशक्त बनत नाही. एकदा एका उपदेशकाने आपल्या उपदेशामध्ये म्हटले की जर तुम्ही तुमच्या अज्ञानामुळे समस्येमध्ये पडला किंवा परिस्थितीमुळे तुम्ही हतबल झालात, तर तो तुम्हाला त्यातून बाहेर काढेल. परंतु श्रोत्यांनो, जर तुम्ही मुद्दाम मूर्खपणाने पाप केले, तर तो तुम्हाला त्यातून बाहेर येण्यास मदत करणार नाही. तो तुम्हाला एकटे सोडेल. या वाक्याशी मी सहमत नाही, कारण माझा अनुभव मला ह्या गोष्टी सांगत नाही. मी पुष्कळ मोठ्या चुका केल्या आहेत. मी अडखळले आहे. मी पतन पावले आहे. कितीदा तरी मी काही गोष्टी मुद्दाम केल्या आहेत. परंतु तरीही माझ्या प्रभूने माझी फजिती कधीच होऊ दिली नाही. तो नेहमीच माझ्याबरोबर राहिला. त्याने मला एकटे सोडले नाही. ही गोष्ट खरोखर विलक्षण आहे. ख्रिस्ताबरोबरची भागीदारी आमच्या जीवनातल्या प्रश्नांचे उत्तर आहे. श्रोत्यानो, ज्याने सुप्रसिद्ध गीत कोण मित्र येशुवाने सारे ओझे वहाया हे गीत लिहिले, त्या गीताची पार्श्वभूमी अशी सांगतात की त्या गीताचा कवी जोसेफ स्क्रिवन याचा विवाह एका तरुणीबरोबर ठरला होता. पण विवाहापूर्वीच ती अकस्मात मरण पावली. त्या गोष्टीचा धक्का त्याला व त्याच्या आईला निश्चित बसला. नंतर काही समयानंतर त्याने पुन्हा विवाहाचा निर्णय घेतला. एका सुंदर तरुणीबरोबर त्याची मागणी सुद्धा झाली. परंतु पुन्हा एकदा विवाहाआधी या वाग्दत्त वधूला नदीच्या पुराने आपल्यासोबत कायमचे वाहून नेले. ह्यावेळेस हा तरुण आपल्या आईपासून खूप दूर होता. सुनेच्या सुखाची स्वप्ने पाहणाऱ्या त्याच्या वृद्ध आईला या गोष्टीचा फारच धक्का बसला. आपल्या दुःखी कष्टी आईचे सांत्वन करण्यासाठी त्याने हे गीत लिहून तिला पाठवले. कोण मित्र येशुवाणी सारे ओझे वहाया, सर्व दुःखे तो ऐकुनी सहाय्य करी सोसाया. श्रोत्यानो, या सुंदर गीताच्या ओळीने कोणत्याही सुहृदय माणसाच्या डोळ्यांमध्ये अश्रू आल्याशिवाय राहत नाही. कारण तो खरोखर आमचा मित्र, आमच्या सुखदुःखाचा भागीदार आहे. आमच्या दुःखामध्ये तो सामील झाला तरी त्या दुःखामध्ये तोच आमचे उत्तम रीतीने सांत्वन करतो. श्रोत्यानो, विवाहातली भागीदारी प्रीतीच्या नात्यातली असते तशीच आमची ख्रिस्ताबरोबरची भागीदारी आहे. तुमच्यापैकी काही जण यावेळेस कदाचित विचार करीत असतील की ठीक आहे, मी ख्रिस्ताचे आहे, माझ्या सर्व गोष्टींवर त्याचाही हक्क आहे, परंतु त्याने माझ्यासाठी काय केले? हा प्रश्न ज्यांना ख्रिस्ताच्या प्रीतीचे प्रमाण माहिती नाही किंवा पटले नाही तेच करू शकतात. पवित्र शास्त्र ह्या प्रश्नाचे अगदी उचित उत्तर देते. रोमकरासपत्र 5 अध्याय 6 ते 9 वचने सांगतात, आपण दुर्बळ असतानाच ख्रिस्त सुवेळी अभक्तांसाठी मरण पावला. नीतिमान मनुष्यासाठी कोणी मरणारा विरळा, चांगल्या मनुष्यासाठी मरण्यास कदाचित कोणी धाडस करेल. परंतु देव आपणावरच्या स्वतःच्या प्रीतीचे प्रमाण हे देतो की आपण पापी असतानाच ख्रिस्त आपणासाठी मरण पावला. तर आता त्याच्या रक्ताने नीतिमान ठरविण्यात आल्यामुळे आपण विशेष करून त्याच्याद्वारे देवाच्या क्रोधापासून तारले जाणार आहोत. श्रोत्यानो, ख्रिस्ताने आमच्यासाठी एवढा अप्रतिम त्याग तर केलाच, परंतु आताही ह्या क्षणी तो परमपित्याजवळ तुमच्या व माझ्यासाठी मध्यस्थी करीत आहे. या भागीदारीमध्ये सर्व भांडवल त्याचेच आहे, कारण देवाची ती कृपा आहे. परंतु आम्ही या भागीदारीमध्ये निष्कंचन, दरिद्री व निर्धन आहोत. तरीही केवळ देवाच्या कृपेनेच आम्ही त्याचा पुत्र प्रभू येशू ख्रिस्त आमचा प्रभू याच्याबरोबर भागीदार आहोत. देवाच्या एकुलत्या एका पुत्राबरोबर भागीदार होण्याचे आमचे हे मोठे भाग्य आहे. त्यासाठी आमची लायकी व पात्रता नसताना देवाने आम्हाला या भागीपणासाठी बोलावले आहे. या अत्यंत मानाच्या आमंत्रणाला नाकारणारा दुर्दैवी माणूस कोण असेल? करिंथकरास पहिले पत्र 1 अध्याय
आणि 9व्या वचनासह पौलाचे अभिवादन संपते. त्यानंतरच्या संपूर्ण पत्रामध्ये दुसरे महत्वाचे वाक्य म्हणजे करिंथकरास पहिले पत्र 15वा अध्याय 58 वचन. तो लिहितो, म्हणून माझ्या प्रिय बंधूंनो, प्रभूमध्ये तुमचे श्रम व्यर्थ नाहीत हे तुम्ही जाणून आहात. म्हणून तुम्ही स्थिर व अढळ व्हा आणि प्रभूच्या कामात सर्वदा अधिकाधिक तत्पर असा. या ठिकाणी म्हणून या शब्दामध्ये संपूर्ण पत्राचा सारांश मिळतो व पुन्हा आम्ही पहिला अध्याय 9व्या वचनाकडे परत जातो. मी देवाच्या विश्वासूपणावर विसंबून राहू शकते, ज्याच्यामुळे तुम्ही त्याचा पुत्र येशू ख्रिस्त आपला प्रभू याच्याबरोबर भागीपणासाठी बोलावलेले आहात. म्हणून श्रोत्यानो, तो म्हणतो 15वा अध्याय 58 वचन, तुम्ही स्थिर व अढळ व्हा आणि प्रभूच्या कामात सर्वदा अधिकाधिक तत्पर असा. हे शिकायला मला फार वर्षे लागली. मी त्याच्यासह भागीदार म्हणून पुढे जात आहे. त्याच्यासह आजच्या समस्यांना भागीदार म्हणून मी सामोरे जात आहे. मी त्याच्यावर अवलंबून राहू शकते, त्याच्याकडे मदतीसाठी पाहू शकते. या सर्व भागीदारीचा तो एक अपरिहार्य भाग आहे. श्रोत्यानो, ख्रिस्तासह भागीदारी करणे हेच आमच्या समस्यांसाठी व वैफल्यांसाठी उत्तर आहे. यासोबतच अभिवादनाचा, ज्यामध्ये मायना व उपकारस्तुती आहे, तो भाग संपतो व यानंतरच्या म्हणजे पत्राच्या दुसऱ्या भागामध्ये करिंथ येथील मंडळीची परिस्थिती व त्यांच्या समस्या देण्यात आलेल्या आहेत. पहिला अध्याय 10व्या वचनाबरोबर पौलाच्या करिंथकरास लिहिलेल्या पत्राचा नवीन भाग सुरू होतो. तो आता मंडळीच्या प्राथमिक प्रश्नाच्या संदर्भात या ठिकाणी बोलत आहे. त्यांच्या समस्या आमच्या समस्यांसारख्याच आहेत, ही गोष्ट आश्चर्यकारक आहे. मला श्रोत्यानो, आजपर्यंत एक सुद्धा मंडळी अशी सापडली नाही की जिच्यामध्ये समस्या नाहीत. अनेक मंडळांमध्ये करिंथातील मंडळीसारख्या समस्या आहेत. 10वं वचन पहा, बंधुजन हो, आपल्या प्रभू येशू ख्रिस्त ह्याच्या नावाने मी तुम्हास विनंती करीतो की तुम्हा सर्वांचे बोलणे सारखे असावे, म्हणजे तुमच्यामध्ये फुटी पडू नयेत. तुम्ही एक चित्ताने व एक मताने जोडलेले व्हावे. या ठिकाणी वधस्तंभावर खिळलेल्या ख्रिस्ताच्या मध्यस्थतेने फुटी किंवा मतभेद दूर होतात हे सत्य सांगण्यात आले आहे. या वचनातही येशू ख्रिस्ताचा उल्लेख करण्यात आला आहे. श्रोत्यानो, या पत्रामध्ये ख्रिस्ताच्या प्रभुपदावर भर देण्यात आलेला आहे. आम्ही ख्रिस्ताच्या प्रभुपणाविषयी खूप ऐकतो, परंतु वास्तविक जीवनात त्याला तसे महत्त्व न दिल्याचेच आम्हाला दिसते. आणि या कारणामुळे मंडळी व विश्वासणाऱ्या व्यक्ती यांच्या जीवनामध्ये गंभीर समस्या निर्माण झाल्या आहेत. त्याच्या प्रभुपणाविषयी केवळ बोलणेच पुरेसे नाही. खरोखर तो तुमचा प्रभू आहे काय? तुम्ही त्याला आपल्या जीवनाचा प्रभू व मालक म्हणून आपल्या हृदयाच्या सिंहासनावर बसवले आहे काय? कदाचित श्रोत्यानो, तुम्ही त्याला प्रभू प्रभू म्हणत असाल, परंतु तुम्ही स्वतःच स्वतःच्या जीवनाचे प्रभू असाल. दुसऱ्या शब्दात, तुम्ही त्याला तुमच्या जीवनामध्ये कधीही प्रभुत्व दिले नसेल. असेच आहे तर तुमच्या जीवनात निश्चितच गंभीर समस्या आहे. या ठिकाणी तो म्हणतो, तुम्ही सर्वांनी सारखेच बोलावे. याचा अर्थ असा नाही की सर्वांनी एकाच पद्धतीने सारख्या शब्दांमध्ये बोलावे. या वाक्याचा अर्थ असा आहे की तुमच्यातील मतभेद एवढे गंभीर असू नये की त्याकरिता तुम्ही एकमेकांचा खूप द्वेष करावा, एकमेकांशी भांडत राहावे, एकमेकांचा जीव घ्यायला पाहावे. तो म्हणतो की तुमच्यामध्ये फूट असू नये, मंडळीमध्ये तट पडू नये आणि भांडणामुळे मंडळीमध्ये फूट पडते. श्रोत्यानो, एकमेकांविषयी एकमेकांच्या गैरहजेरीत दोषांची चर्चा करणे, निंदा करणे, तिरस्कार करणे, कटुता बाळगणे, या गोष्टींमुळे मंडळीमध्ये फूट पडते. ह्या गोष्टी मी कितीतरी मंडळांमध्ये पाहिलेल्या आहेत. परंतु जर श्रोत्यानो, तुम्ही ख्रिस्ताबरोबर त्याचे भागीदार असाल तर या गोष्टी तुमच्या जीवनामध्ये राहणार नाहीत. तो म्हणतो, तुम्हामध्ये फुटी होऊ नयेत, तर तुम्ही एक चित्तात व एक मतात परिपूर्ण व्हावे. या ठिकाणी एक चित्त म्हणजे काय? एक चित्त म्हणजे ख्रिस्ताच्या चित्तामध्ये असणे. पौलाने फिलिप्पीकरास लिहिलेल्या पत्रात ख्रिस्ताच्या चित्ताचे वर्णन केले आहे. फिलिप्पीकरास पत्र 2 अध्याय 5 ते 8 वचने, अशी जी चित्तवृत्ती ख्रिस्त येशूच्या ठायी होती ती तुमच्या ठायीही असो. तो देवाच्या स्वरूपाचा असूनही देवाच्या बरोबरीचे असणे हा लाभ आहे असे त्याने मानले नाही, तर त्याने स्वतःला रिक्त केले, म्हणजे मनुष्याच्या प्रतिरूपाचे होऊन दासाचे स्वरूप धारण केले आणि मनुष्य प्रकृतीचे असे प्रगट होऊन त्याने मरण आणि तेही वधस्तंभावरचे मरण सोसले. येथपर्यंत आज्ञापालन करून त्याने स्वतःला लीन केले.
त्यानंतर 11वं वचन पहा काय सांगतं. कारण माझ्या बंधूंनो, तुमच्यामध्ये कलह आहेत असे मला क्लोवेच्या माणसाकडून कळले आहे. श्रोत्यानो, या ठिकाणी कलह या शब्दासाठी मूळ ग्रीक शब्द आहे एरिस. ती कलह व वितंडवादाची देवता होती. करिंथातील मंडळीमध्ये भांडण, कलह, फुटी आणि वितंडवाद होते. पौलाला ही माहिती तिथल्याच एका घराण्याकडून मिळाली व त्याच्या नावाचाही पौलाने उल्लेख केला आहे. म्हणजे त्याने त्याच्या आरोपाला सिद्ध करण्यासाठी या नावाचा पुरावाही सादर केला. 12वं वचन सांगतं, माझे म्हणणे असे आहे की तुमच्यापैकी प्रत्येक जण मी पौलाचा, मी अपुल्लोसाचा, मी केफाचा आणि मी ख्रिस्ताचा आहे असे म्हणतो. विश्वासणारे मंडळीतल्या वेगवेगळ्या पुढाऱ्यांना अनुसरतात, म्हणून त्यांच्यामध्ये फुटी पडतात. काही विशिष्ट माणसाभोवती ते गोळा होतात. एका समूहात ते पौलाचे गर्विष्ठ शिष्य होते, तर दुसऱ्या समूहामध्ये अपुल्लोचे चाहते होते. काहींना शिमोन पेत्र किंवा केफा फार आवडत होता. श्रोत्यानो, आम्हाला पौलाविषयी पुष्कळ गोष्टी माहीत आहेत. तो बुद्धिमान होता, हुशार व धाडसी होता, परंतु त्याचे व्यक्तिमत्व आकर्षक नव्हते. 13व्या वचनात नंतर तो म्हणतो, ख्रिस्ताचे असे विभाग झाले आहेत काय? पौलाला तुम्हासाठी वधस्तंभावर खिळले होते काय? पौलाच्या नावात तुमचा बाप्तिस्मा झाला होता काय? श्रोत्यानो, याचे उत्तर स्पष्ट आहे. ख्रिस्त विभागलेला नाही. ख्रिस्तातल्या ऐक्याला फोडण्याचा जी व्यक्ती प्रयत्न करते, त्या व्यक्तीमध्ये काहीतरी गंभीर उणीव असते. ख्रिस्ताचे वधस्तंभावरचे मरण हे आमच्यातल्या ऐक्याचा पाया आहे आणि हा पाया सोडून दुसऱ्या पायावर आमचे ऐक्य उभारण्याची कल्पना मूर्खपणाची असते. मला खात्री आहे श्रोत्यानो, की ह्या वचनाच्याद्वारे परमेश्वर आपणाशी बोललेला आहे. परमेश्वर आपणा सर्वांस आशीर्वाद देव. हा कार्यक्रम आपणास आवडला काय? आता आम्हाला एक मिस कॉल करा आणि आपण पुढील विजेता होऊ शकता. प्रियानो, आम्ही पाहिले की जेव्हा आम्ही ख्रिस्ताशी एकरूप होत नाही, त्यावेळेस आमच्यामध्ये मतभेद असतात, फुटी असतात आणि या गोष्टी आमच्यातील भांडणास कारण होतात. खरंच प्रश्न आहे की आज आम्ही कोणाचे भागीदार आहोत? आम्ही ख्रिस्ताचे भागीदार आहोत काय? प्रियानो, प्रयत्न करा. हे जीवन फक्त एकदाच मिळते. ख्रिस्ताशी एकरूप व्हा आणि जीवनातील आशीर्वाद प्राप्त करा. काय आपण प्रयत्न कराल काय? आपण प्रार्थना करू. आमच्यावरती प्रीती करणाऱ्या आमच्या प्रेमळ परमेश्वरा, आम्हाला हे ठाऊक झालेलं आहे की ख्रिस्तामध्ये आम्हाला आशीर्वाद आहेत आणि म्हणूनच प्रभू परमेश्वरा, ख्रिस्ताबरोबर आमची जी ओळख तू होऊ दिलीस याबद्दल आम्ही तुझे उपकार मानतो. परंतु बापा, आमच्या दैनंदिन जीवनामध्ये आम्ही ख्रिस्तामध्ये अधिक विश्वासू राहण्यासाठी प्रभूजी तू आम्हाला सहाय्य कर. परमेश्वर, आमच्या प्रतिदिनीच्या प्रत्येक कार्यामध्ये आम्ही तुला प्रथम स्थान द्यावं आणि प्रभूजी तुझ्याद्वारे आम्ही आशीर्वादित बनावं. होय बापा, आणि म्हणूनच तुझ्यामध्ये अधिक दृढतेने राहण्यासाठी तुझ्या आशीर्वादांची, तुझ्या कृपेची आम्हाला गरज आहे. आज आम्ही तुझ्या चरणापाशी आलेलो आहोत. प्रभूजी, तू आमचा स्वीकार कर, तू आम्हाला आशीर्वादित कर. तारणारा प्रभू येशू ख्रिस्त याच्या गोड आणि गौरवी नावात ही प्रार्थना करतो, म्हणून तू ऐक. आमेन. एकमेकांबरोबर उपकारी व कनवाळू व्हा. एकमेकांना क्षमा करा. प्रभू तुम्हासह असो.